कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी सोमवारी दुपारी 12:15 वाजता शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुख साहेब यांना निवेदन दिले। वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकारांमुळे प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला। यामध्ये पालकमंत्र्यांचा देखील दोष आहे असे त्यांनी म्हटले। संजय पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे। दिवसाढवळ्या पैसे घेऊन स्त्री भ्रूण हत्या केली जात असून भविष्यात समाजातील मुलींचे अस्तित्व धोक्यात येईल अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणांमध्ये केवळ तात्पुरती कारवाई न करता संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हे दाखल करून मोका कायदा लावण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसेच गर्भलिंग तपासणीसाठी वापरली जाणारी यंत्रे आणि औषधे कुठून येतात याचा सखोल तपास करून संपूर्ण साखळी उघड करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे। सध्या तपास करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचे कौतुक करत दोषींना कोणतीही सवलत देऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे। अशा घटना थांबल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत नागरिकांनीही माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संजय पवार यांनी केले आहे। त्यावेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, उबाठा गटाचे शहर प्रमुख मंजित माने, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत मांढरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते।